बरेच बरेच पोलार्ड आणि असे बरेच, मी नाही IPL कधी फॉलो करत. कोहली, दादा कोहलीचे समर्थक आणि विरोधक किती माहित नाही बाबा, बाहेर पडल्यावर मलाच मारतील धरून. धोनी सक्सेसफुल कॅप्टन ज्याला आपण म्हणतो ना, सक्सेसफुल कॅप्टन म्हणण्यापेक्षा कन्सिस्टंट सक्सेसची सुद्धा एक कन्सिस्टन्सी लागते की तुम्हाला यश. मी अपयशाची व्याख्या ही नेहमी उलटी करतो की अपयशाची व्याख्या अप टू यश, यशाकडे नेणारी पहिली पायरी म्हणजे अपयश. खरं तर आज ज्याला आपण म्हणतो शो स्टॉपर असं म्हणायला हरकत नाही, किंवा ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सगळेजण इथे जाणीवपूर्वक, आणि मी स्वतः सगळ्यांचे विचार आपण नीट काळजीपूर्वक ऐकले, पण ज्यांचे विचार आपल्याला ऐकायचे ते अभिनव फार्म्स क्लब हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आणि मुळशी तालुक्यातील, म्हणजे खरं तर ती मुळशी म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोक्यात येते मुळशी पॅटर्न, पण खऱ्या अर्थाने तो मुळशी पॅटर्न हा सकारात्मक पद्धतीने ज्यांनी राबवला. आणि जिथे म्हणजे आता खरं तर म्हणजे अभिनव फार्म्स क्लब हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आणि मुळशी तालुक्यात असलेला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गट शेती उपक्रम आहे. या क्लबची सुरुवात महाराष्ट्रातील 850 शेतकऱ्यांनी सुमारे 143 हेक्टर जमिनीवर केली, आणि त्याची संकल्पना ही नाबार्डने मांडली होती. म्हणजे नुसतीच संकल्पना मांडली नाही तर त्याला प्रोएक्टिव्हली लोकांनी त्याला सपोर्ट पण केला. आणि एप्रिल 2012 मध्ये क्लबचे जवळपास 4600 सदस्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश या सर्व राज्यांमध्ये होते. या उपक्रमामध्ये जे सर्व शेतकरी त्याच्यात भाग घेतला त्यांनी, पण त्याच्या बरोबरच खऱ्या अर्थाने पुण्याची ओळख, मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतो, पुण्याची ओळख हे फक्त IT हब म्हणून नाही, तर उपलब्ध साधन सामुग्रीमध्ये, उपलब्ध जमिनीमध्ये, म्हणजे ज्याला आपण मराठी भाषेमध्ये, आंग्ल मराठी भाषा ज्याला म्हणतात की युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस, म्हणजे उपलब्ध असलेल्या जागेमध्ये उपयुक्त शेती करून भरपूर त्याच्यामधनं माल पिकवून उत्तमोत्तम त्याचं ब्रँडिंग करून, पुन्हा आपण मगाशी सरांनी जसं सांगितलं की रिव्हर्स इंजिनिअरिंग कुठे येतं तर इथे येतं. मी माझ्या प्रत्येक वाक्याला रिव्हर्स इंजिनिअरिंगचा रेफरन्स जोडतोय की सकाळपासून आपण ब्रँडिंग, व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टा, सोशल मीडिया, टेक्नॉलॉजी या सगळ्याचा आपण उहापोह करतोय. तर त्या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपलं प्रॉडक्ट हे उत्तम आहे याचं ब्रँडिंग करून लोकांपर्यंत ज्यांनी पोहोचवलं आणि खऱ्या अर्थाने मुळशीची एक वेगळी ओळख ज्यांनी करून दिली, त्यांना मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने, आजच्या या कार्यक्रमाचं शेवटचं पुष्प आपण म्हणूया, खऱ्या अर्थाने ती फुलंच पडणार आहेत. श्री बोडके सरांना मी विनंती करतो, जोरदार टाळ्यांनी बोडके सरांचं स्वागत आपण. मी मॅडमना विनंती करतो की त्यांनी सरांचा सत्कार या ठिकाणी. यांनी जी ग्लोबल कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आहे आपल्या सर्वांसाठी, त्यानिमित्तानं माझ्या ज्यांची सर्वांची आपण सगळ्यांनी मार्गदर्शन घेतलं ते सर्वच आदरणीय मान्यवर, समोर बसलेले सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपण सगळेजण आता एका वेगळ्या शेतीचा विचार करतोय, ज्या शेतीमध्ये चांगलं अन्न लोकांना खायला देणार आहोत आपण आणि चांगले पैसे कमावणार आहोत. आणि म्हणून तुम्ही सगळेजण मोठ्या प्रमाणावरती आता शिकलेली लोक आपण शेतीमध्ये येतो. एक लक्षात ठेवायच्या, कोरोना काळामध्ये फक्त आणि फक्त शेतीवरच संपूर्ण जग जगलंय, तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. म्हणजे यांना रेमडेसिवीर सारखं इंजेक्शन कमी पडलं पण शेतमाल कमी नाही पडला. त्याच्यामुळे शेतकऱ्याची ताकद काय हे तुम्हाला सगळ्यांना कळलंय. जोपर्यंत जगात माणसं जिवंत आहे तोपर्यंत एकमेव व्यवसाय चालणार तो म्हणजे शेती. अजिबात चिंता करू नका, नवीन पिढी येते. हंडे साहेबांनी आताच
खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती दिली, कारण नवीन लोक खूप येत आहेत, शिकलेली मुलं येत आहेत. आता आमच्याकडे मी आज 7-8 मुलं पाठवली जी ट्रेनिंगला आले, ती सगळी मुलं ग्रॅज्युएशनच्या पुढे शिकलेली आहेत आणि सगळी चांगल्या घरची मुलं आहेत. आणि ह्या मुलांना आता शेतीमध्ये विषमुक्त अन्न पिकून आपलं स्वतःचं करिअर करायचं. म्हणजे आता वेगळ्या पद्धतीने आपण सगळेजण काम करतो आणि 100% त्याची गरज आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत जी काय ऍप्स आणि या सगळ्या गोष्टी दाखवल्या त्या खूप पूरक आपल्या सगळ्यांसाठी आहेत. त्याचा आधार घेऊन आपल्या सगळ्यांना पुढे जायचंय, कारण ह्या लोकांनी बॅकला खूप मोठं काम केले, ते आपल्यासाठी तयार करून ठेवले. गोविंद हंडे साहेबांनी आता एक्सपोर्ट बद्दल माहिती दिली. म्हणजे भारतामध्ये कोणाला एक्सपोर्टची काही शंका असली तर त्यांचा नंबर द्यायचे लोक, कोणालाही. खूप लोड व्हायचा पूर्वी. आम्ही बऱ्याच वर्षापासून 20 वर्षापासून जवळजवळ एकत्र आहोत. म्हणजे सगळ्या माणसांची मदत घेऊन आपण सगळेजण पुढे जातोय. आणि शेतीमध्ये 100% करिअर आहे. मुलांनी आता काही टेन्शन घेऊ नका, कारण नोकऱ्यात नाही येत. आता नोकऱ्यांचे प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आपल्याला खूप टेन्शन येतं त्या नोकरीमध्ये, असं आहे तसं आहे. व राजकारण पण नोकरीमध्ये पण चालतं. आम्हाला वाटलं फक्त पुढाऱ्यांचंच राजकारण चालतं, पण नोकऱ्यांमध्ये पण आमच्याकडे लोक येतात. अंतर्गतच खूप कटकटी आहे, खूप त्रास आहेत. त्या सगळ्या सोडून द्यायच्या. मग आपण सरळ निघायचं आणि शेतावर यायचं. कमीत कमी उपाशी तर राहणार नाही, एवढं नाही. तुम्ही लोक फार टेन्शन घेता. शहरी मंडळी टेन्शनने सगळ्यांना शुगर आणि बीपी सारखे आजार आले. कशाला ते आजाराला पैसे घाल, मस्त आमच्या सोबत या ना. तुम्ही सगळेजण सांगता नोकऱ्या नाही, आमच्याकडे भरपूर नोकऱ्या आहे. मला 5 लाख मुलं पाहिजेत आता. कोण म्हणलं नोकऱ्या नाही? शेती खूप नोकऱ्या चांगल्या आहेत. 2 वेळचं जेवण खूप चांगल्या पद्धतीने मिळेल, निसर्गाच्या सानिध्यात रमायला मिळेल. झोपलं की 1 मिनिटात झोप लागते. आमच्याकडे करोड रुपये येते, 3 गोळ्या खाते तरी त्याला झोप लागत नाही. म्हणलं अजून 2 खाल्ल्या तर मरशी. त्याच्यासाठी हा व्यवसाय खूप चांगला आहे. त्यामुळे जेवढी लोक येतील खूप चांगल्या पद्धतीने आपण काम करू. आता हे जो प्रोग्राम ठेवला आहे हा पण तुम्हाला व्यवसायात खेचण्याचं एक चांगली संधी आहे. ही लोक एवढा मोठा भव्य खर्च करून आपल्यासाठी अशा सगळ्या सिस्टम ठेवतात, कारण या लोकांना यांच्या शिक्षणाचा वापर आपल्यासाठी करायचा आहे. कारण शेतकरी अडाणी, तुम्ही शिकलेल्या लोकांनी त्यातून आपल्या शिक्षणाचा वापर जर त्यांच्यासाठी केला तर शेतकरी अडाणी असला तरी तो गरीब नसणार आहे. एका दाण्यापासून 1000 दाणे निर्माण करणारा व्यवसाय, आतला व्यवसाय कुठंच नाही दुसरा. त्यामुळे घाबरायची गरज काय. एवढे घाबरतात लोक शेती द्यायला. शिकलेले लोक माझ्याकडे 3री वाला येते, ट्रेनिंग झाल्यावर मी म्हणतोय तुला 1 एकर शेती, मला साहेब मी 10 एकर करेन, कारण तुम्ही सोप्या पद्धतीने शिकवली. आणि MBA वाला येते ते म्हणते मला जमल 1 एकर. म्हणजे शिक्षणाने कॉन्फिडन्स कमी झालाय. प्रॉब्लेम हा आहे. एवढं शिक्षण तेवढा कॉन्फिडन्स कमी. लय घाबरतात ती पोरं शिकलेली. अडाणी बघा कथाकथ जाते, काम करते, करोडो कमी होते. मग शिक्षणाची गरज आहे का? परत ह्याही गोष्टीवर आपल्याला काम करावं लागेल सगळ्यांना. शिक्षणाची गरज आहे, जरा वेगळ्या पद्धतीचे शिक्षण आहे. सगळं थेरॉटिकल नकोय आता. हे तुम्ही मी जवळून पाहिलं सगळ्यांनी. आपल्याला आता प्रॅक्टिकल पाहिजे. सगळे पोरं तर अजिबात प्रॅक्टिकल काम करायला नको म्हणतात. त्यांना ती सवय लागली ना. शिक्षण म्हणजे एका जागेवर बसून झालेलं शिक्षण. आम्ही म्हणतो जाता हे प्रॅक्टिकल असते रे, तिथं एका जागेवर बसून चालतच नाही. सारखं काहीतरी करीत राहायचं काम. त्याने तुमची इम्युनिटी वाढवायची, आपल्याला ताकद वाढवायची, भूक लागली पाहिजे, झोप चांगली लागली पाहिजे, त्याच्यासाठी काम करायचे. जिमला जातो 10,000 रुपये देऊन लोखंड उचलतो, तिथं 30,000 रुपये मिळणारे गमेला उचल ना, तरी कळत नाही. तिथं पैसे भरून उचलणार पण इथं नाही उचलणार. लाज वाटते ना त्या सगळ्या सिस्टमची. त्या सगळ्या सिस्टम मधून आपण आता बाहेर पडू. 100% शेती हा एकमेव व्यवसाय आहे, कायम चालणार, भरपूर पैसे मिळणार, चांगलं खायला मिळणार. बरं, भरपूर पैसे इंडस्ट्रीच्या तोडीत आम्हाला तेवढे पैसे मिळणार नाही, तेवढे पैसे नकोच. जर तेवढे आले तर आम्ही बारवरून उठत नाही. प्रॉब्लेम तो पण आहे. म्हणून तेवढेही पैसे नको आपल्याला. अडचणी तिथं पण आहे आम्हाला शेतकऱ्यांना. त्याला जर अडाणीपणा असल्यामुळे त्या अडचणी येतात आमच्यात. त्या सगळ्या यंत्रणेमध्ये खूप चांगलं काम आपल्याला एकत्र येऊन करता येईल. आणि काय काम करायचे थोडक्यात सांगणार आहे. गोविंद हंडे साहेबांनी विमानाचं मार्केटिंग सांगितलं, मी सगळं आपल्याकडचं मार्केटिंग सांगणार. आणि त्यांच्यापेक्षा डबल पैसे नक्की कमावणार, म्हणजे एवढं नक्की. डोमेस्टिक सगळ्यात बेस्ट मार्केट आहे. 140 कोटी लोकसंख्या आपल्या देशाची. यांना रोज खायला अगदी उठल्यापासून तो झोपेपर्यंत आपलंच मटेरियल लागणार आहे. बरोबर ना. भाज्या, धान्य, दूध, फळं तेवढंच लागणार. प्रोसेस पण नंतर बघू. सगळ्यात आधी फ्रेश फूड. एका बाजूला प्रोसेसिंगचा स्टॉल असतो, माझ्या बाजूला माझ्याकडे फ्रेश असतं. तिथं दोनही माणसं काउंटरला बसलेली, ती माशा मारत बसलेली असतात. इकडे 250 लोकांची लाईन लागलेली असते. आपल्या देशात फ्रेश खूप खातात, हे डोक्यात ठेवा. प्रोसेस फूड कोणी खात नाही. मी 25,000 पेट्या आंब्याच्या विकल्या. मँगो पण 3 डबे विकू शकलो नाही, तसेच पडून. लोक म्हणतात आंबे आल्यावर सांगा. याचा अर्थ आपला देश फ्रेश फूड खाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोक आपण फ्रेश फूडचा विचार करू. माझ्याकडे शिल्लक राहिले तर प्रोसेसिंग नक्की करणार, सगळ्यांचा वापर करणार. आपण जी सगळी मंडळी ते नक्की. पण माझ्याकडे शिल्लकच नाही ना. आता मी 18,000 लोकांना पुण्यातल्या भाजीपाला पुरवतोय. 17 वर्ष झाले, एकही दिवस बंद नाही. बास्केट देतोय.
हे सगळे बास्केट आलेत ना आमच्या नंतर आलेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे सगळे ऍप आलेत ना आमच्या नंतर आले. म्हणजे फ्लिपकार्ट स्नॅपडील यायच्या आधी 4 वर्ष मी ऍप वापरतोय, माहितीये तुम्हाला? बरोबर ना? हे IIT पवईने आम्हाला बनवून दिला होता सगळ्यात आधीचा. म्हणजे मला ऍप बीप लोक येऊन सांगतात फ्लिपकार्ट माहिती का, गाडवा म्हणतो त्याच्या आधीपासून ऍप वापरतो. म्हणजे शेतकरी असं करतोय कोणाला माहितीच नाही, सिस्टम आहे सगळ्या. शेतकरी म्हणलं की येडा, बाकी सगळे हुशार हे सगळ्या यंत्रणेमध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला मला खूप चांगलं काम करायचं. पैसे गॅरंटेड यायचे, आम्ही पण पैसे कमवतो ना, खूप आनंदात पैसे कमवतो. आजही मी जिथं राहतो त्या जागेची किंमत 10 करोड आहे आणि तिथं शेती करतो. कदाचित मी जमीन विकली असती तर 10 करोड तुकडे माझ्या शरीराचे झाले असते, म्हणजे खराब. असंच झालंय आमच्या भागात. तुम्हाला सगळ्यांना माहिती, हिंजवडी म्हणल्यावर काही वेगळं सांगायची गरज नाही. मुळशी पॅटर्न तुम्ही सांगितलेलं नाही का त्या सगळ्या सिस्टम मध्ये. मुळशी पॅटर्न जसा झाला तसा काळी माती नावाचा एक चित्रपट 9 डिसेंबरला येतोय त्याच्या विरुद्ध, म्हणजे आमच्या शेतीवरती. तोही सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन बघा, खूप चांगला फिल्म आहे. पहिली पॉझिटिव्ह फिल्म आहे. सगळं यंग जनरेशन शेती करते आणि 100% ऑर्गॅनिक शेती, मार्केटिंग त्याच्यामध्ये त्या सगळ्या सिस्टम मध्ये. म्हणून मी मुद्दाम सांगितलं चित्रपट तो पण येईल. म्हणून या सगळ्या यंत्रणेमध्ये काम करताना सगळ्या यंग जनरेशनचा वापर करू, तुमच्या टेक्नॉलॉजीचा वापर करू. शेतकरी ज्या दिवशी श्रीमंत झाला त्या दिवशी देश श्रीमंत झाला, हे तुम्ही मी म्हणतोय गेल्या 75 वर्षापासून. ते नक्की वाक्य खरं ठरलं. म्हणून जेवढ्या लोकांना तुमच्या पण सुशिक्षित मंडळींच्या जिथं जिथं शेती आहे, आपल्याला ऑर्गॅनिक शेती करावी लागेल थोडी थोडी. एक तर घरी पण बास्केट मिळेल दर आठवड्याला. जर 20,000 रुपये तुम्ही खर्च केला वर्षभर भाजीसाठी चांगल्या, आणि 2 लाख रुपये दवाखान्याचे वाचले तर, बरोबर ना? दवाखान्याचे वाचणार आहे, डॉक्टरांचं काम राहणार आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो डॉक्टरांनी काय करावं, बरोबर ना? त्यांचं काम तसंच राहणार आहे. फक्त मी गोळ्या औषधांचं म्हणतोय. फार्मास्युटिकल आमचंच रॉ मटेरियल जाते ना, बरोबर ना? फक्त आमचं रॉ मटेरियल 3 पैशाचं आणि इंजेक्शन 3,000 रुपये, एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये. कारण भारी माणसं आहेत ना मध्ये त्या सगळ्या. शेतकऱ्याला निग्लेक्ट केले सगळ्यांनी या सगळ्या सिस्टम मधून. हे सगळ्यांनी डोक्यात ठेवत. आता आम्ही शेती करत असताना सगळं लक्षात येते. पण तुम्ही सुशिक्षित लोक आले तर आमचा विचार करा शेतीमध्ये, कारण तुम्ही प्रॅक्टिकली काम केलं तुमच्या लक्षात येईल. आता तुम्ही सगळं वाचून काम, कार्यक्रम आहे सगळं वाचून, पुढे शेती होती का? बरं, ज्याने पुस्तक लिहिले त्याने तरी शेती केली. आपल्या देशाचं दुर्दैव आहे. म्हणून कृषी प्रधान देश आता कृषी प्रधान राहिलाच नाही, बरोबर ना? कायम अडचणी, आत्महत्या प्रधान झाला. शेतकऱ्याला पुस्तक लिहायला वेळ नाही आणि जे लिहिलं जातं ते नदीच्या किनारी बसून थेरॉटिकल लिहिलं जातं. मी म्हणलं असं होतंय का? मलाही माहिती नाही म्हणजे, पण लिहिले. त्या पुस्तकाला राष्ट्रपतीचा पुरस्कार आहे. हे दुर्दैव आपल्या देशाचं आणि त्या सिस्टमचं. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी खूप चांगलं काम करायचंय. तुम्ही सगळ्या लोकांचं, मी गव्हर्नमेंटला पण पत्र दिलंय, मोदी साहेबांना पण आणि आपल्या मुख्यमंत्र्यांना पण, की सरकारी अधिकाऱ्यांना जे ऍग्रिकल्चर मध्ये आहेत सकाळी 2 तास शेतावर काम करायला लावून मग नोकरी दे. अडचण तिथे आहे हो. ते आम्हाला सांगायला तर त्यांनी शेती केलेली नसती. नुसतं पगार आहे, डिग्री आहे म्हणून आम्हाला सांगायला येऊ नका. आता ते दिवस संपले. पूर्वी ते चालत होतं. कोरोना नंतर जरा वेगळी दुनिया सुरू झालेली या सगळ्या सिस्टम मध्ये. आता तुम्हाला प्रॅक्टिकलीच काम करावं लागेल, कारण प्रॅक्टिकली रोज वेगळे अडचण, वेगळे प्रॉब्लेम आहेत. हे सगळे पॅरामीटर जे काढलेत नाही 1857चे, बरं आपलं सिलेबस पण अपडेट होत नाही. सिलेबस पण वेळोवेळी अपडेट झालं पाहिजे. म्हणून ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट मग पुढे शेती करतो. ते दुकान टाकी, ते दुकान, त्याला नाव देते सेवा केंद्र. आता काय सेवा करतो मला माहिती नाही, पण नाव देते सेवा केंद्र. हे दुर्दैव आपल्या देशात त्या सगळ्या सिस्टम मध्ये. आता शेतकरी स्वतः खतं बनवायला लागले. आम्ही, मला नाही वाटत 20 वर्षात काही विकत घेतले. आमच्याकडे गायी आहेत, गाई तिथंच शेण टाकते, तिथंच गोमूत्र टाकते. जो खायला टाकतो काडी कचरा त्याचा 10% वेस्ट आहे. 10 दिवसात युरिया आणि 10-26 तयार होते. ट्रॉलीत भरतून शेतात टाकतो, काहीच विकत नाही. प्रोडक्शन कॉस्ट लय कमी आमचं आणि पैसे तर लय मिळतात. अभिनव म्हणलं की लोक 10 रुपये वाढून द्यायला तयार भाजीला. मी 10च म्हणलो, 100 नाही. काही 100 वाढवायला जातात, त्यांचा धंदा बंद पडतो. कारण ऑर्गॅनिक मध्ये लुटणारे खूप आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती. एवढे किमती लावतात. मला त्या कोथरूडला एका गोसेवा संस्थेचं स्टॉल दिले त्यांनी. 4 म्हणले माऊली 4 स्टॉलला भाजी लावा. आणि आमची लोक येणार, जैन लोक, 4-5 लाख लोक येणार 3-4 दिवसात. तुमचा चांगला खप होईल. मी 3 स्टॉल लावले. मला एकाचा फोन आला एका ग्रुपचा, म्हणला माऊली आम्हाला 1 स्टॉल देता का? देऊ ना म्हणलं. 3च स्टॉलवर लावा म्हणलो. आम्ही 3-4 तासात 950 किलो भाजी विकली, 15 रुपये पावनी. ऑर्गॅनिक व्हेजिटेबल सर्टिफिकेशनचा नंबर लावून. आणि त्याची भाजी नैसर्गिक भाजी, असा स्टॉल होता, पण 40 रुपये पाव होती. ती बाई म्हणली काय सोनं घातलं का तू? इथं 15 रुपये, तुझी 40 रुपये. नाही म्हणलं, 2 लाख पगारवाल्याला मला विकायचे. आपल्या देशात 2% माणसं 2 लाख पगारवाली. आम्ही 100%साठी, आमचं म्हणणं आहे 8,000 रुपये पगारवाल्यांनी पण ऑर्गॅनिक भाजी खाल्ली पाहिजे. त्या दिवशी तुम्ही विक्रीत परफेक्ट झाला म्हणून चालतंय. प्रोडक्शन कॉस्ट कमी करू ना, ते तुमच्या माझ्या हातात. इथे एक जोडी बसलेली, त्यांचा आपण सत्कार करू. शेवटी कस्तुरी आणि वैभव पवार आता 6 महिने झालं एका ट्रिपला चालले होते.
ट्रिपला जाता जाता व्हिडिओ पाहिली, त्या व्हिडिओमध्ये एबीपी माझा तो इंटरव्ह्यू होता, ती व्हिडिओ पाहिली, मधूनच वळली, शेतावर आले, महाबळेश्वरला फिरायला आले होते, फिरायला नाही गेले, मधूनच आले, म्हणले आम्हाला ट्रेनिंग करायचं. ट्रेनिंग झालं आणि शेती सुरू केली फुरसून गेला, जिथं करोड रुपये जमिनीचा भाव आहे. ॲमेनॉरा आणि त्याच्या बाजूला शेती करतात, 2 एकरवरती शेती सुरू केली, एक 60-70 हजार रुपये महिन्याचे कमवायला लागले. सिव्हिल इंजिनियर आहे, म्हणजे सगळा व्यवसाय तो सोडून दिला, शेतीत आले, आता लवकरच लाखभर रुपयापर्यंत जातील, 100% सुशिक्षित आहे. त्यांच्याही शेतावर तुम्हाला सगळ्यांना जातील, जवळ आहे एकदम फुरसुंगी म्हटलं की आपल्याला. बघताय खूप चांगलं जोडपं आहे, 2 जण उभे राहा फक्त तुमची ओळख व्हावी म्हणून. आणि एकदम चांगल्या पद्धतीचं काम करतात, 100% ऑर्गॅनिक करतात. सगळे लोकही आम्ही तिकडे पाठवतो. मध्ये मुख्यमंत्र्यांचे मृदू आणि जलसंधारणचे सचिवही त्यांच्याकडे जाऊन आले, तिथे जेवण करून आले. ते म्हणजे अशी जेवण मिळायला लागलो तर आमचं 10-20 वर्षांनी आयुष्य वाढत त्या सगळ्या यंत्रणेमध्ये. तर अशी खूप लोक येत आहेत त्या सगळ्या सिस्टममध्ये. तर याच्यामध्ये आम्ही 1 एकरचा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये 10 गुंठ्यावरती शेड हाऊस, त्याच्यामध्ये परदेशी भाजीपाला घेतो, ब्रोकोली, चायनीज कॅबेज, सेलरी, पार्सली, आणि मॉल्स आणि हॉटेलला सप्लाय करतो वर्षभरासाठी. त्याचे रेट टाईप करतो, त्याला भाव चांगले मिळतात. मला जर 20 रुपये खर्च असेल तर 80 रुपये कमीत कमी भाव मिळतो. इतकं चांगलं प्रॉफिट आहे. छान पॅकिंग करायचं, त्यांना लागल ते, बाकी त्यांना लागल तेच पिकवतो आणि ते पाठवून देतो. 30 गुंठ्यावर उघड्यावरचा भाजीपाला करतो, भारतीय भाजीपाला, आणि तो पुण्यातल्या तुमच्यासारख्या सुज्ञ लोक चांगली खायला तयार आहेत. पुण्यासारखं मार्केट कुठत नाही, खूप चांगले चिकित्सक लोक आहे आपली पुण्यातली, पण एकदा घ्यायला लागल्यावर भरपूर ग्राहक आहे शेतकऱ्याला. आणि चिकित्सक असलंच पाहिजे, का नसलं पाहिजे, कारण मला माझी चांगली क्वालिटी द्यायची तर तुम्ही चौकशी केलीच पाहिजे, ते नक्कीच असलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं 10-12 ग्राहकांपासून सुरू केलं होतं, साधारण भारतभर 36 लाख ग्राहकांना पुरवतो येतात सगळ्या ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यात. भाज्या देतो, धान्य देतो, फळं देतो, दूध देतो, तूप देतो, पनीर देतो, सगळं देतो. आता पेढे येतील हळूहळू, अभिनवचे पेढे स्पेशल, सगळ्या सिस्टम मध्ये हळूहळू काम करू. जसे तुम्ही लोक याल, कारण माणसंच पाहिजे ना आपल्याला, खूप लोक, ती लोक त्या तज्ज्ञ मंडळी त्या क्षेत्रात काम करतील आणि आपण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करू. तर या पद्धतीने करतो. एक गाय असते, देशी असते, ती 10-12 लिटर दूध देणं. थोडं व्यावसायिक आहे ना आम्ही दूध न देणारी पाळत नाही, दुसऱ्याला फ्री देऊन टाकतो ती, पण दूध देणारी पाळतो, कारण आमच्या ग्राहकांना A2 मिल्क पाहिजे. आता 100 रुपये लिटरने दूध विकतो, म्हणजे 20 रुपये खर्चाचं दूध 100 रुपयाने विकलं जातं. खूप छान पद्धतीने. कमी आहे ग्राहक, पण आम्हाला पण तेवढाच पाहिजे, कारण गायी पण कमी आहेत. दूध जर वाढलं तर गायीच आणावी लागती. पूर्वीचे लोक काय करते, 2 थेंब टाकायचे, त्यात 30 लिटर दूध करायची केमिकलचं, नाही का, तसं नाही होत इथं. इथं गायीच वाढवावी लागते, कारण लोकांना प्युअर द्यायचे, चांगलं द्यायचं. 100 घेतो ना आपण त्या सगळ्या यंत्रणेमध्ये. बरेच लोक पाणी घालतात, ते पण लगेच कळतं गायीच्या दुधात. आणि कमीत कमी फॅटचं दूध खायचं असतं. परदेशात तर तुम्ही सगळी मंडळी दुसऱ्या देशात फिरून आले, ते तर पुढे जास्त फॅटचं दूध खाल्लं जाते. मग त्यांच्या डेअरी बिअरी चरबी कमी आहे ना त्या लोकांना, अशी स्लिम आहेत सगळी. आपण खूप फॅटचं दूध खातो, त्याने त्या अडचणी निर्माण होतात कमी. म्हणून देशी गाईचं दूध सगळ्यात बेस्ट, कारण गाईच्या वशिंडामध्ये मानेच्या पाठीमागे जो हंप असतो त्याच्यामध्ये सूर्यकेतू नावाची नाडी असते, आणि त्या नाडीतून ही गाय सूर्याची किरण आपल्या बॉडीत घेते, दूध आणि गोमूत्र बाहेर सोडते. ती नॅचरल आहे, तिला या देशी ब्रीडला आपल्या नॅचरल आहे. त्याच्यामुळं तुम्ही आमच्या गोठ्यावर या, गोठ्यात खुर्ची टाकून शेण बिन पडलेले तुम्ही जेवण कराल, अजिबात वास येत नाही. विद्यार्थ्यांना बरोबर ना, सातपूर वास येतो आपल्या गोठ्यावरती, अजिबात वास येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आनंद वाटतो. आमच्या गोठ्यातच बसायची जागा केलेली लोक आली की रोज 100-150 लोक असतात, येतात, बघतात. व्हिजिटला फी 100 रुपये. बघा बरं, फुकट जाईना कुठं लोक, तिथं व्हिजिटला फी देऊन पण वेटिंगला आहेत लोक. आम्ही सांगतो बुधवारी नको, शुक्रवारी गर्दी आहे, कोरोना आहे, अजून सगळ्या सिस्टम. 100 रुपये देऊन मी म्हणतो सैराटला 300 घालवतो, मला 100 दिलं, काय बिघडलं, द्यायला लागले लोक. बरं, त्याच्यामध्ये हर्बल टी देतो आम्ही, कस्तुरीच्या शेतावर कर. हर्बल टी तुम्ही 5 स्टार हॉटेलला पिला, बेसिलच्या पानांचा काढा, त्याने ऍसिडिटी होत नाही आणि तुम्ही 16 तास काम केलं तरी थकवा जाणवत नाही. बेसिल, गुळ आणि लिंबू स्किन सहित उकळून घेतो त्याच्यामध्ये आणि ते प्यायला देतो, अजिबात थकवा जाणवत नाही, आळस येत नाही, काय नाही, ऍसिडिटी होत नाही. आणि तो चहा देतो, तो चहा हर्बल टी म्हणून 5 स्टारला 1050 रुपयाला असतो, आम्ही तो देतोय. म्हणजे 100 रुपयाच्या जास्तच देतो, पण त्या चहाची किंमत आमच्यासाठी 2 रुपये, त्याच्यामुळं काहीच नाही, कारण आम्ही निर्माते आहोत त्याचे. निर्माते म्हणल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या सगळ्या सिस्टममध्ये. तो चहा देतो लोकांना, सगळा फार्म दाखवतो खूप छान पद्धतीने. मग फार्म दाखवायला 2 बचत गटाच्या बायका कामाला ठेवल्या, त्यांना 10,000 रुपये पगार, 300 रुपये त्यांना मिळतात. तर मला जर 1,500 मिळालं तर 600 रुपये द्यायला मला काय बिघडलं. म्हणजे मी माझ्या शेतीतल्या पैशाचे तेही पैसे देत नाही, त्यांनाही रोजगार मिळाला, लोकांनाही पाहायला मिळालं, स्पेशल माणसं त्यांच्यासाठी.
कारण उगीच हा हे आपलं शेत असं नाही दाखवायचं. 2 तास 3 तास आम्ही दाखवतो. त्याच्यामुळे एक माणूस असला तरी दाखवतो, 2 माणसं पाठवतो दाखवायला. काय आजचं उद्या पैसे मिळतील. आपला उद्देश पैसे घेण्याचा नव्हता, पण त्याच्या आधी फी घेत नव्हतो. माणसं येऊन मला शिकवत होती. गाई त्या कोपऱ्यात बांधायला पाहिजे होती, रस्त्या कोपऱ्यात घ्यायला पाहिजे होता. त्याला म्हणलं तू बघायला आला का शिकवायला आला? नाही म्हणलं असंच काही ना फुकट सल्ला द्यायच्या लय सवय असतात ना आमच्या फील्डमध्ये. त्याची सगळ्यांकडेच बघतो हो म्हणून. त्याच्यामुळं मग फी घ्यायला लागल्यानंतर बाकी 2 तास अजिबात हलत नाही. सगळं ग्रामच काढून घेतात 100 रुपयात. उलट चांगलं आहे. आणि त्याच्यामुळं 1.5 लाख लोक आता भारतभर शेती करतात या पद्धतीची. चांगलं त्यांनी घेतल्यामुळं आणि चांगले पैसे कमवतात. किती पैसे कमवतो आम्ही? 500-700 कोटी कमवतो. सगळे मिळून आम्ही एकटा नाही. मी 10 लाख कमवतो. बऱ्याच जणांना वाटतं त्यांच्याकडे 700 कोटी. मला रोज फोन येतात, डोनेशन देता का, दान करता का, इथं आजारी माणसं. म्हणतो कसं काय द्यायचं, तू शेतकऱ्याला दिलं पाहिजे म्हणलो. 20 रुपयाचा गड्डा आमचा तुम्ही 3 रुपयाने मागता श्रीमंत माणसं म्हणलो. आणि मॅगी 2000 खाता, त्याच्यात पॉइझन आहे तरी. बरोबर, आमचं चांगलं मटेरियल तुम्ही बार्गेनिंग करता, तिथं बार्गेनिंग करत नाही, मग आम्हालाच द्यायला पाहिजे पैसे. नाही म्हणजे तुम्ही ते 500-700 कोटी सांगितलं ना. अरे म्हणतो ते 1.5 लाख. बरं म्हणलं, मग काय तुमच्याकडे लय पैसे नाही म्हणतो. म्हणजे मी किती पैसे कमवतो याच्याशी अजिबात संबंध नाही, किती लाख लोकांना रोजगार निर्माण केला याच्याशी संबंध. सगळ्यात म्हणजे आमच्या टर्नओव्हरचा विचार करू नका. जर 1.5 लाख लोक 10 लाख रुपये कमवतात आणि प्रत्येकाकडे 2-2 फॅमिली काम करतात, तर आम्ही 7.5 लाख लोकांना रोजगार निर्माण केला. हे सगळ्यात महत्वाचं काम आपल्याला करायचं. आणि 7.5 लाख लोकांना रोजगार करून 36 लाख लोकांना विषमुक्त अन्न खायला घालून त्यांचे वर्षाचे 30-40 हजार रुपये तर दवाखान्याचे वाचवलेले. बरेच लोक फोन करतात की साहेब ती भाजी खायला सुरुवात केली ना, माझा स्टोन पण आपोआप पडला. तुम्ही सांगितलं होतं लाल माठची भाजी का, भाजी खाल्ल्यानंतर 2-2 ग्लास पाणी प्या, तिसऱ्या दिवशी तो स्टोन आपोआप पडला म्हणे, दुखायचं थांबतं. अशा अनेक गोष्टी घडत असतात. कारण ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स आपल्या देशामध्ये किंवा दुसऱ्या देशामध्ये ज्या व्हेजिटेबल्स बनवले आहेत त्या कुठल्या तरी आजारावरचं औषध असेल किंवा तुमच्या बॉडीसाठी कुठलं तरी न्यूट्रिशन पाहिजे म्हणून बनवले. आपोआप काही बनलेलं नाही. आपल्याला वाटतं खळगं भरण्यासाठी हे सगळं बनवले, तसं नाही. आता तेच करतोय आपण, खळगच भरतोय. सगळे लोक भाजीपाला, धान्य, दूध आणि फळाला खर्च कमी, आमच्याबरोबर बार्गेनिंग. पण नको त्या गोष्टीचं बार्गेनिंगच नाही. रस्त्यावर आणि ते वडापाव खातात, त्याचं नाकातलं त्या बटाट्यातच गळलंय. बरोबर, बगलत खाजविते त्यांनी बटाटा वडा फोडितय, डोकं खाजविते त्यांनी तळितय, ते चालतंय. आणि आमच्या बचत गटाच्या बायका छान पद्धतीने ग्लोव्ज घालून, ऍप्रन घालून, पॅकिंग करून डिलिव्हरी द्यायला तुम्हाला येतात. अजिबात केमिकल वापर नाही. तरी बायका म्हणतात 20 रुपये कोबी. म्हणजे ताई तुमची लिपस्टिक 2,500ची हो, 20 रुपयाच्या कोबीने काय फरक, इम्पोर्टेड आहे म्हणे ती. परत हेही सांगतात आम्हाला. ते आपल्या देशाचं दुर्दैव आहे त्या सगळ्या सिस्टम मध्ये. आणि म्हणून शेतकरी श्रीमंत नाही झाला. त्याला कारणीभूत बाकी काहीच सिस्टम नाही. तुम्ही ग्राहक कारणीभूत आहे सगळे. कुरकुऱ्यावाल्याबरोबर बार्गेनिंग करता का? ब्रँडेड आहे म्हणे ते ब्रँड. अरे 20 आहे ना पण त्याच्यात, असू दे ना मग, आम्हाला ब्रँडेड 20 चालतं. त्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला काम करायचं. शेतकऱ्याला प्लॅटफॉर्म द्यावाच लागेल. कारण या कोरोना काळात जर आम्ही नसतं खायला दिलं तर रोज 400 घरी जात होतो आम्ही. रोज नाकाला ते बांधलेलं चाललेलो. काही म्हणले जिना नका चढू, 1000 जणांचे ते जिन्याला हात लागले. नोटा नका घेऊ, नोटाला पण हात लागलाय. एखाद्या बाईची डिलिव्हरी झाली, ती 16व्या मजल्यावर राहते, आम्हाला जावं लागलं ना जिनेने. बरोबर ना? कारण तिला तर नाही खाली बोलवणं, आम्हाला गरज आहे ना. त्यांना नाही गरज, तुम्हाला गरज नाही ग्राहकांना, पण आम्हाला गरज आहे ना. आमचं कुटुंब त्याच्यावर शेतीवरती. आम्ही दिले 400 लोकांना. एकही दिवस बंद नाही. कारमध्ये पण विकायची परमिशन घेतली. रोहित दादा पवारांना फोन केला, म्हणलो दादा गाड्या अडवतात, कारमध्ये भाजी विकता नाही. ते म्हणले माऊली उद्या अजित दादांना फोन करायला होतो 11:30. त्यांचा फोन आला, मग PI परमिशन दिली. कारमध्ये नाही, प्रायव्हेट आहे ना त्या गाड्या. आता मला सांगा 5,000ची भाजी 2,000चा टेम्पो नाही ना परवडत आपल्याला. पण कारला 300चं पेट्रोल टाकले की माझा मुलगा जाऊन डिलिव्हरी देऊन येत होता. अशा 26 टेम्पो गाड्या चालू केल्या. त्या कोरोनाच्या काळात दिली ना परमिशन. 6 मिनिटात PI घेऊन म्हणलंय माऊली दत्र तुमच्या. म्हणजे होऊ शकतं काही पण. बरोबर ना? आपल्या देशात चांगलं काम केलं. फक्त त्यांनी एकच सांगितलं, गांजा बिंजा काय वाहतूक करू नका. तसं काय, कारण कुठेतरी पकडली होती जीप त्या काळात. तर लोक गैरफायदा घेतील. म्हणलं अजिबात नाही. तुम्ही विश्वास द्या म्हणलं. हा ठीक आहे म्हणलं, मी विश्वास देतो, मला माहिती आहे सगळं. म्हणजे तुम्ही चांगलं काम केलं तर कुणी पण आपल्याला मदत करणार. सांगायचं तात्पर्य तुम्ही त्याच्यामध्ये असू द्या, कुठलाही प्रॉब्लेम येऊ द्या, शेअर करा, आपण त्याच्यावर सोल्युशन काढू. सगळे लोक मदत करतात त्या सगळ्या सिस्टममध्ये. मी तुमच्याही सगळ्या चांगल्या लोकांचा उपयोग करून घेतलेला आहे आधी. तुम्हाला माहिती असेल, माझी ओळख असते. कदाचित तुम्हाला माहिती नसतं मी कोण, पण मला ओळख असते. मी फक्त नंबर देतो त्या विद्यार्थ्याला की तिथे जा, त्या सरांना भेट आणि सांग फक्त माझं नाव. कामं झालं सगळे.
करोडोची कामं झाल्यात अजिबात काही न घेता देत. काय संबंध? बरोबर ना? फक्त विषमुक्त भाजी खायला घालतो म्हणून माझी ओळख बघा केवढी झाली. राष्ट्रपतीचे 4 अवॉर्ड आहेत. कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी एवढं काम केलं, पण कोरोना एकदा म्हणून शेतकऱ्याचा सत्कारच नाही झालं. डॉक्टरांचे झाले, नर्सेसचे झाले, पण डॉक्टर गोळ्या देतात, बरोबर ना? ते काय सांगतात माहिती का? आधी जेवण करण मग गोळी खा, म्हणजे आधी पण मीठ लागतं, बरोबर ना? तरी तुम्ही त्याचा कोरोना एकदा म्हणून कुठं सत्कार नाही काय नाही. कुठली सिस्टम आहे आपल्या देशामध्ये? कोणावर चाललं? डॉक्टरांवर चाललं का? शेतकऱ्यावर चाललं ना? घरोघरी गेला ना बास्केट द्या, बचत गटाच्या बायका आमच्या वुमेन सेल्फ हेल्प ग्रुप, बरोबर ना? तुम्ही त्यांना कुरड्या पापड्या लोणच्या पापडातून बाहेरच नाही काढली, आम्ही काढल्यात बाहेर. आता त्यांना जे कोणी खात नाही त्याच्यावर जोर आपल्या देशात सगळ्यात जास्त. तर लोणचंच कुणी घेत ना, लोणचं बनवणाऱ्या बायकाला येत म्हणतो ताई लोणचं 1000 बारण्या पाय होत्या. नाही भाऊ, प्रदर्शनापुरतं होत्या म्हणलं, 25 बारण्या केलेल्या. आता बंद कारखाना आमचा. ते मांडे बनवले जळगावला, पेपरला बातमी होती की त्याला जोरात काम आहे. मला आमच्या हिंजवडी IT मध्ये सांगितलं की दर आठवड्याला आम्हाला शनिवारी का गुरुवारी मांडे खायचे, म्हणजे पुरणपोळी. तर आम्ही 5000 पुरणपोळ्या घेऊ, तुमची जी काही किंमत असेल आम्हाला पॅकिंग करून छान द्या. म्हणून त्यांच्याकडे गेलो तर त्या बाया शेतावर होत्या खुरपायला. म्हणतो ताई तुम्ही मांडे नाही एवढं पुढलं आम्हाला जमते म्हणतो. कशाला बचत गट बनवलं? पेपरला तर लय जोरात बातमी होती. ते भीमथडीचा तरी काहीतरी स्टॉल होता त्याच्यात, म्हणजे 2 दिवस झाले की त्याच्यानंतर काहीच नसतो. असे व्यवसाय नको. अभिनव ग्रुप सातत्याने 22 वर्ष काम करतोय आणि इथून पुढे तुमच्या पिढ्यानपिढ्या आम्ही ऑर्गॅनिक खायलाच घालणार, कारण दुसरं जनरेशन माझ्या शेजारी उभं होतं. तुम्ही काय म्हणणार? माझ्या नंतर माझ्या मुलाला कोण खायला घालणार, नातूला कोण खायला घालणार? केला ना तयार, बरोबर ना? मेकॅनिकल इंजिनियर आहे, शेतीतच आला ऑर्गॅनिक, आपोआप आला, मी आणला नाही. आता 20-22 लिटर दूध काढतो, 100 रुपयाने विकतो. 1 तास वेळ देतोय फक्त, 2200 रुपये तो एका तासात कमवतोय. सॉफ्टवेअर इंजिनियरचा पण तेवढाच पगार असेल, बरोबर ना? लोक सांगतात तू सॉफ्टवेअर इंजिनियर, आणि मी काय सांगतो एवढं विशेष काय? त्रास किती? इथं काय त्रास आहे मला सांगा? मस्त निसर्गाच्या सानिध्यात गायीच्या अंगावरून हात फिरवतोय, वासराबरोबर खेळतोय, त्याला बांधितोय, त्याला धुवितोय. ह्या गोष्टी आपल्याला झाल्या पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी तुम्ही शेती आणि व्यवसायाकडे पण लक्ष द्या. खूप चांगले पैसे बघा. तुम्ही माझे स्पर्धक आहेत तरी मी तुम्हाला या म्हणतोय, कारण याच्या स्पर्धाच नाही. अभिनव ग्रुप खूप का गाजला? स्पर्धकच नाही ना. एक माणूस म्हणलं तुम्हाला गरज नाही का? म्हणलं 3 किलोमीटरचे फक्त तिथं डिलिव्हरी द्यायला येत नाही. म्हणलं दादा 3 किलोमीटरसाठी नाही परवडत, तुझी भाजी 180 रुपयाची आणि 3 किलोमीटरला माझा खर्च 150 रुपये, कसं काय मला परवडेल? 30% मला त्याच्यात मार्जिन पकड. कोण पण तुम्हाला ग्राहकाची गरजच नाही म्हणला. आता मला गरज आहे हो, मी म्हणतो 10 ग्राहक तयार करते तिथे, मी येतो की तिथे द्या. मग ते वैतागलं माझ्यावर आणि फिरलं गावभर 2 महिने झाले. आता आमच्या इथं 500 रुपयाची गाडीला पेट्रोल घालून तिथे येऊन घेऊन जाते. त्याला वाटलं अभिनव नाही तर दुसरा कोणी, जिल्ह्यात कोणी मिळालं नाही त्याला 10 वर्षात सातत्याने डिलिव्हरी देणार. तुम्ही म्हणता जिल्ह्यातले लोक आहे कोण, मला तेच कळत नाही. ते येतात काहीतरी ऍप काढतात, कोल्ड स्टोरेज करतात, एका महिन्यात बंद झाली ती सगळी. किमतीला जोरात 15 रुपये पावची भाजी, 22 रुपये, 33 रुपये. तुमचं बजेट भाजीचं किती आहे? समजा 2000ची तुम्ही भाजी घेत असेल आठवड्याला, तर 2000चं 4000 होईल का? 2200 करू शकता तुम्ही, 4000 नाही करू शकत कुणी पण. ती मानसिकता लक्षात ठेवली पाहिजे आपल्याला या सगळ्या सिस्टम मध्ये. सुंदर पॅकिंग करायचं, लोक पैसे द्यायला तयार आहेत. पॅकिंगमुळे काय झालं? 50 पैसे 1 रुपया खर्च वाढला, पण 10 रुपये वाढले ना पाव किलो मागं, सॉरी 1 किलो मागं 5 रुपये तर वाढले. माझा 1 रुपया खर्च होता ना त्यातला. त्यामुळे लोकांना हायजेनिक फूड मिळायला लागलं चांगलं. तर रस्त्यावरच्या गोष्टी अजिबात खाऊ नका. चपला बोटं कुठनं घेता? एसी शोरूम, बरोबर ना? कशाला चपला बोटं खायची आहे का गोष्ट? त्याला कशाला? बाटाचे सगळे शोरूम एअर कंडिशन, कशाला एअर कंडिशन मला तेच कळत नाही बोटाला. आणि भाजीपाला रस्त्यावर. काय भारी देश हो, खायची गोष्ट रस्त्यावर आणि पायतान एसी मध्ये. अरे काय झालं 75 वर्षात आपल्याला हे कळलं नाही. पायतान रस्त्यावर घ्या खरडा ना कुठं पण, ते काय टॉयलेट मध्ये घालायचे? त्याला कशाला पाहिजे एसी शोरूम? ते बूट घालताना पायात पहिलं प्लास्टिकची बॅग घालते. काय नाटक करतो नाही म्हणलं, आमची मार्केटिंगची सिस्टम आहे. आता त्या बुटाला काय होणार आहे? पहिले माझ्या पायात प्लास्टिकची पिशवी घालते मग बूट घालते. आता काय हायजेनिक आहे का? त्याला काय होणार मला सांगा ना तुम्ही, बरोबर ना? पण ती आयडिया आहे मार्केटिंगची. सगळ्या आयडिया शेतीमध्ये आणाव्या लागतील तुमच्या मदतीने नक्की. कारण मला तुम्ही ग्राहक म्हणून पाहिजे. सगळे लोक जे लोक आता याच्यामध्ये शास्त्रज्ञ आपण सगळी मंडळी आपण तर पाहिजेच, कारण आपल्याला त्या येड्याला शाणा बनवायचा आहे आणि आपल्याला विषमुक्त अन्न खायचं त्या सगळ्या सिस्टम मध्ये. कारण पुढारी पिढारी त्याला प्राधान्य देणार नाही, ते शेतकऱ्याला मोठा करणारच नाही, ठरलेलं आहे ते सगळं. कारण शेतकरी मोठा झाला, त्यांच्या बॅगा उचलायला, फरशी पुसायला दुसरा माणूस नाही ना कुणी. झेंडे मिरवायला, बारवरती सगळी सोय करायला, ते बरं आहे. ते याडा आपलं करतो. ते वांगी तोडायची ठेवते 3000ची आणि प्रचाराला जाते, कारण तिथं संध्याकाळी 150ची मिळते. ती पाणी घालून देतात काय माहिती नाही, पण त्या गावामध्ये खेडेगावामध्ये 1.5 महिना तर शेतकरी अजिबात शेतात काम करत नाही.
इलेक्शनच्या पिरियडमध्ये. हे सिस्टम आहे सगळ्या. आणि तुम्ही अपेक्षा करता की शेतकऱ्यांनी चांगलं पिकवावं, आम्ही 2 रुपये त्याला वाढवून देऊ. ते पिकवायला त्याला नॉलेज आहे का? तुम्ही सगळेजण नॉलेज देता, ते नॉलेज नाही घेत. नको तिथं असते ते नॉलेज घ्यायला. रात्री 11ला जाते मुंबईला, पहाटे 5ला येते. काय नॉलेज घेतो ते तुम्हाला कळत नाही. त्या सगळ्या आमच्या भागाचे लोक या सगळ्या सिस्टम मधून त्याला बाहेर काढून, कारण शेतकऱ्याच्या जीवावर आपण सगळेजण विचार करतो. शेतकऱ्याला तुम्ही सगळ्यांनी अन्नदाता नावाचा देव बनवला आहे. अन्नदाता म्हणजे देव. मग आमची जबाबदारी नक्की तुम्हाला विषमुक्त अन्न खायला घालणे. सेंद्रिय शेतीमध्ये आपण उत्पादन सगळं वाढू, काही काळजी करू नका. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की उत्पादन वाढत नाही. आपल्याला उत्पादन नाही वाढवायचं, उत्पन्न वाढवायचं. उत्पन्न म्हणजे पैसे आणि उत्पादन म्हणजे प्रोडक्शन. प्रोडक्शन भरपूर आहे आपल्या देशात. ज्या दिवशी प्रोडक्शन वाढतं त्या दिवशी रेट पडतात. बरोबर ना? कशाला वाढवतं प्रोडक्शन? अभिनव ग्रुप के शॉर्टेज आहे काय म्हणून श्रीमंत झालो. साधी गोष्ट, आम्ही श्रीमंत का झालो? शॉर्टेज आहे ना. काय तो रेट देतात लोक, बार्गेनिंग पण करत नाही. तुमच्याकडे शॉर्टेजच नाही. टोमॅटोची गरज 1000 टनाची, 10,000 टन टोमॅटो तयार, फेकला रस्त्यावर. मग तो फेकलेला केचप वाला उचलतोय जेसीबीने, त्याचं केचप बनून 100 ने विकतोय. फायदा कोण घेतोय बघा. लय जवळून पाहिजे सगळ्या सिस्टम या 20-22 वर्षात त्या सगळ्या सिस्टम मध्ये. आणि केचप वाल्यालाच अनुदान सगळी. शेतकरी मिळाला तिकडं, शेतकऱ्याला 8 रुपये खर्च 1 किलो टोमॅटोला, आणि केचप वाले 3 रुपयाने घेतात. कसं काय चालणार हो? सगळे प्रोसेसिंग मध्ये शेतकऱ्याला पैसे देत नाही. मुद्दाम मी या प्लॅटफॉर्मवर सांगतो, तुम्ही आमच्या प्रोडक्शन कॉस्ट काढून त्याच्यावर पैसे द्या ना. ते म्हणते फेकून द्यायचा माल मला दे. बरं, फेकून द्यायच्या मालाला पण आम्ही 8 रुपये खर्च केला ना दादा. असं काय करतात? फेकून द्यायचं काय फुकट तयार होतो का? बरोबर ना? जास्त परिपक्व झाला की फेकून द्यायचं, पण त्याच्या आधी प्रोडक्शन कॉस्ट टाकली ना त्याला. त्या गोष्टीवर आपल्याला काम करावं. हिथंच अडचणी आहेत, बाकी अडचणी काहीच नाही. आणि यंग जनरेशनला शेतीमध्ये आणा. ताकद पण पाहिजे आता शेतीमध्ये चांगली. ताकद नको तिथं चालली. कानात बाळ्या घालून आमच्याकडे बघा चौकात गुंड बसले भाई, आणि त्याला भाई म्हणलं की जोरात वाटतं. ते मुळशी पॅटर्न वरून सांगतो मी. मुळशीतला म्हणलं लय बाई येत आमच्याकडे. म्हणजे मी म्हणलो काय व्यवसाय तुझा? बाईगिरी म्हणला. म्हणजे बाईगिरी पण व्यवसाय. काही दिवसांनी बोर्ड लागतील. जसं इस्टेट एजंटचे बोर्ड लागले तर मला वाटतं की डिग्री आहे इस्टेट एजंटची. पहिलं स्वतःची विकते, सरपंच होते, मग अख्खा गाव विकते, बोर्ड लावते इस्टेट. त्या सिस्टम आहे आपल्या देशात. त्या सिस्टम मधून सगळ्यांना बाहेर काढून काही वेगळं काम करता येईल का? नक्की आपण सोबत राहू. खूप चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही निर्माण करून दिला. तुम्ही सगळेजण जे मान्यवर आहेत, उद्योजक आहात आपण सगळेजण, तुमच्या उद्योगामध्ये शेतीची जोड नक्की लागणार आहे. उद्योजकांनी पण रिटायरमेंट नंतर शेतीमध्ये अजिबात उद्योग करायचा नाही. बाकी मुलं करतील. आपल्याला शेतीमध्ये यायचे, कारण 10 वर्षांनी तुम्हाला आयुष्य एक्स्ट्रा मिळणार आहे शेतीत आल्यानंतर. निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला जावंच लागत. त्या कोरोनाच्या काळात तुम्ही पाहिले खेडेगावांमध्ये कोरोना फार कमी झाला. जिथं खूप गर्दी आहे अशा ठिकाणी कोरोनाचे पेशंट खूप होते. हे तुम्ही मी जवळून पाहिले. त्या झोपडपट्टीची मुंबईच्या सारखं यायचं, कारण खूप रोज हजारो पेशंट तयार व्हायचे. खेडेगावात काहीच नाही झालं. लोकांनी तर मास्क नाही घातले, काय नाही, कामं चालू आहे. कारण आम्ही तुम्हाला जगवणारी माणसं आहे ना, तुमचा आजार घालवणार. त्यामुळे आम्ही आजारी पडून चालेल का? अजिबात नाही. म्हणून निसर्गाच्या सानिध्यात जेवढ्या लोकांना येता येईल तेवढ्या लोकांनी आपल्या निसर्गाच्या सानिध्यात मशिनरीचा वापर करायचा आहे. प्रमोद 5 मिनिटात सांगणारच आहे. मशिनरीचा वापर शेतीमध्ये फार गरजेचा आहे. मजूरच मिळत नाही. मजुराला 300 रुपये देतो, तो 30 रुपयाचं काम करतो. जाताना 25 झाडं मोडून जातो, पिशवी भरून घेऊन जातो. म्हणून शेती तोट्यात. मजुरावले जोर सगळ्या पुढाऱ्या बिडाऱ्यांचा. मतं मिळतात ना ती. सारखं त्यांना 2 रुपये किलो तांदूळच दे, गहूच दे. तुम्ही आता किट देत होते कोरोनाच्या काळामध्ये, बरोबर ना? ते किट दिल्यामुळे ते कामाला येणार ना आमच्याकडे. तो म्हणला बायकोला वेगळं किट मिळते, मला वेगळं किट मिळते. मग कंपन्यात गेलो, गाड्या घेऊन, बोलेरो घेऊन गेलो, 10-12 कुठून टाकेल म्हणतो सगळ्या कंपन्या. ते किट आमच्याकडे आणून द्या, अजिबात वाटू नका. मग किट आमच्याकडे दिल्यावर पगाराबरोबर किट पण द्यायला लागलो. मग काम करायला लागलं. बरोबर ना? तुम्ही कंपनीवाले काही करीत आहे, आमचा व्यवसाय बंद पाडता का? आणि तुम्ही गरीब कोणाला समजताय? रोज पिऊन तांगाडे त्याला गरीब समजताय तुम्ही. दुर्दैव आहे. आणि जो शेतकरी 20 रुपये खर्च करतो कोबीच्या गड्ड्याला आणि 3 रुपयाने बाजारात विकतो, तो गरीब नाही? सगळ्यात गरीब या देशात फक्त शेतकरी, बाकी दुसरा कोणी गरीब नाही. कारण तुम्ही पार कुचंबनाच करून टाकली ना. अभिनव सोडून द्या. अभिनव तू कुणाच्या बापाला घाबरत नाही, ते गेला आता पुढे. बरोबर ना? पिढ्यानपिढ्या आपण पैसेच करू. अभिनव म्हणजे तुम्ही सगळे सुशिक्षित शेतकरी. कारण तुम्हाला कळतंय 5 लाख टाकले तर 15 लाख कमवले पाहिजे. सरळ गणित आहे. त्याचे 5 लाखाचे 3 लाख होतात दरवर्षी. अशी शेती चालणार आहे. 100% कमर्शियल शेती करू. भाज्या, धान्य, दूध आणि फळांमध्ये खूप चांगलं काम करून मशिनरीचा वापर करू. महिला बचत गटांचा वापर विक्रीसाठी करायचा. विक्रीमध्ये, कारण बायकांना रेसिपी पण सांगता येते. आता रेसिपी सांगायची. ते भाजी विकायला जाते ते सांगते मी हे खत वापरलं, ते खत. त्याला काय खत खायला देतो का? खताच्या बद्दल टेक्निकल सांगते ते आमचं शेतकरी ग्राहकाला. अरे गाडवा म्हणलं रेसिपी सांग, त्याला रेसिपी पण कळाना काय प्रकार आहे. म्हणलं भाजी कशी शिजवतो ते सांग, तुझ्यात काय न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे ते सांग. आम्ही 1 जानेवारी पासून एखाद्याच्या प्लेटलेट्स कमी आहे त्याने काय भाजी खाल्ली पाहिजे त्याची बास्केट सुरू करतोय. एखाद्याला कॅल्शियम कमी आहे
त्याने गोळ्या नाही खायच्या, काय भाजी खाल्ली पाहिजे त्याची बास्केट, त्याच्यावर काम चालू आहे मोठ्या बीव्हीजीची मदत घेतली आम्ही त्याच्यामध्ये, हनुमंतराव गायकवाडांची. त्याच्याबरोबर आम्ही ऑर्गॅनिक फर्टिलायझरचं पण काम करतोय. कारण 2000 रुपयाला कुठली कंपनी फर्टिलायझर विकत असेल ते 1000 रुपयात तुम्ही द्या म्हणून आम्हाला, तुमच्याकडे पैसे द्या ना स्वस्त करून, तुमचा खर्च घ्या, प्रॉफिट नका कमवू. प्रॉफिटला तुमचा आहेत कारखाने वेगळे चाललेले, इकडे असा विचार करा. त्या सिस्टमवर येतोय. ईश्वेत बायोटेक नावाची सिंदखेड राजाला एक कंपनी, आता जसं ऍपचा वापर केला ना तुम्ही, सीड टू फार्म टाकलं की लगेच बियाणं येईल सगळं 100% ऑर्गॅनिक बियाणं, सगळ्या प्रकारच्या भाजीपाल्याचं, तिन्ही सीझनचं, एकही बी उगला नाही असं होणार नाही. तिन्ही सीझनचं, कारण मला 365 दिवस तुम्हाला सगळ्यांना खायला घालायचे, मला तिन्ही सीझन मध्ये लागवड करावी लागते. आता मी रोज 5 किलो भेंडी देणार असेल तर आम्ही 2.5 गुंठ्यावर आज भेंडी लावतो, परत 15 दिवसांनी 2.5 गुंठ्यावर भेंडी लावतो, परत 15 दिवसांनी 2.5 गुंठ्यावर. त्याच्यामुळे मी 365 दिवस भेंडी द्यायला लागलो. असं एक भेंडीचं सांगितलं 57 प्रकारचे क्रॉप असेच करतोय सगळं. त्यामुळे 365 दिवस लोकांना खायला देतो. फक्त प्रत्येक सीझनला येणारा वाण तयार केला. आम्ही देशी बियाणं वापरत नाही अजून, आम्ही ऑर्गॅनिक बियाणं वापरतो. आलं लक्षात तुमच्या? ऑर्गॅनिक बियाणं प्रोडक्शन पण खूप चांगलं आहे, 100% रेशिड्यूज नाही, सगळं चेक करतो. तुम्हाला पण आता रेशिड्यूज नकोय ना पोटामध्ये, बरोबर? खूप झालेत रेशिड्यू ऑलरेडी. त्यांना बाहेर कसं काढता येईल खराबला आणि चांगलं कसं भरता येईल त्याच्यावर आपण काम करू. म्हणजे न्यूट्रिशन असलेली व्हॅल्यू या सगळ्या कंपन्यांसोबत काम करतो. मशिनरी आणतोय, 1.5 लाखाचा ट्रॅक्टर 40,000 30,000 देता येईल तो विचार करतो. शेतकऱ्याकडे पैसेच नाही, त्याला 8 लाखाचा देऊन टाकला तुम्ही 55 HP चा, त्याचं 96,000 रुपये दरवर्षीचं व्याज आहे 12% व्याजदराने, बरोबर? त्याची कमाई तरी आहे का 96,000? ट्रॅक्टर नेले ना बँकाने ओढून, रोज बँक ओढून येते ट्रॅक्टर माझ्या समोर, माझे बरेच बँक आहेत, मी रिझर्व्ह बँकेच्या पॅनलवर आहे, रोज बँक ओढून येतात. नाहीत ना त्याच्याकडे 96,000. त्याच्या मशागतीचा खर्च बाहेरचा ट्रॅक्टर घेऊन 15,000 होता, तुम्ही 96,000 व्याज भरावं लागलं आणि 75 यांनी सबसिडी देऊन टाकली. ते शेतकरी सबसिडीची मिरवणूक काढते, 25,000ची पार्टी देते सबसिडी मिळाली म्हणून. ते येडा अजून त्याच्यामध्ये इतका येडा समाज आपल्या त्या सगळ्या सिस्टममध्ये. हा सगळा अभ्यास तुम्हाला करावा लागेल, कारण इथं व्यवसाय म्हणून तुम्ही मी शेतीचा विचार करतो. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीवर काम करा. जे शेतकरी आहे त्यांनी बदला, आता बाद झालेले बुद्ध्या तुमच्या चालल्या जास्त प्रमाणापेक्षा. एवढी आपण क्रांती केली शेतीमध्ये, 75 वर्षात आपण आत्महत्या थांबवू शकलो नाही, बरोबर ना? आपल्याला त्या थांबवायच्या सगळ्या. आणि त्या कशामुळे थांबतील? त्याच्या घरात पैसे गेले पाहिजे. 500 रुपये जाऊ दे शेतकऱ्याच्या घरात, आमची गरज 5 लाखाची नाहीची. 500,000 रुपये रोजगार आले, मस्त कुटुंब चालतं, आनंदात येतो आणि तुम्हालाही चांगलं खायला घालू जागा. मला फक्त 500 द्यायची व्यवस्था करा शेतकऱ्याला रोज. आता आमच्या भागाच्या शेतकऱ्याला 1000, पण विदर्भ मराठवाडा ते म्हणतात 500 बाद झालं. मी सांगितलं 1000 कमवू, नाही म्हणले माऊली 500 बाद झालं. ते अल्पसंतुष्ट आहे, कारण काही नाही मिळण्यापेक्षा 500 तर 500 व्हावं आपलं त्या सगळ्या सिस्टममध्ये. एक लक्षात ठेवा, शेती हा व्यवसाय काम करावा लागणार. सकाळी 7 वाजता आम्ही शेतात असतो, सकाळी 10 वाजता काम संपतं ऑटोमेशन असल्यामुळे. काही लोक 7 ते संध्याकाळी 7, 16 तास 12 तास काम करतात. पण कर्जबाजारी तशीच आहेत, सगळ्या बँकांना बुडवलेले. म्हणतो मी 16 तास काम करतो. अरे म्हणलो गाढव पण 16 तास काम करतो, बरोबर? तो किती कमवतो? 300च गाढव. जिथं टेकडीवरती ट्रक जात नाही, टेम्पो जात नाही, तिथं गाढव जातो बघा पाठीवर घेऊन. आणि गाढव 16 तास काम करून त्याला गटारात सोडतात खायला. आणि घोडा रेस मध्ये साहेब 15 मिनिटात 3 करोड जिंकतो. त्याला काजून बदाम खायला आहे घोड्यांना. आम्ही घोड्यासारखं काम करू, ते गाढवासारखं करीत. सोडलं की गटार, सोडलं की गटार. त्या थोड्याशा गोष्टीवर काम करता येईल आपल्याला, कारण वेस्टनी माणसं म्हणजे गटार. मला म्हणायचे शेतकऱ्यांमध्ये आम्ही 77 महाराष्ट्रात वेस्टनी. व्यसन नसलं पाहिजे, एकच व्यसन लागलं पाहिजे, घरी बायकोला 2000 कमवून दे, कुटुंब सुंदर जगव, असा विचार करून याच्यामध्ये शेती करायची आपल्याला. त्यामुळे तरुणांनी, तुम्ही सुशिक्षित लोकांनी थोडीशी शेती, टेरेस गार्डन, बाल्कनी गार्डन करायला सुरू करा. आम्हाला टाका व्हॉट्सअपवरती टेरेस गार्डनिंगचं आम्हाला मॉडेल द्या, छोटी छोटी मॉडेल 10,000 20,000 मॉडेल देऊ. पण तुमच्या 5 लोकांना वर्षभर भाजी विकत नाही घ्यायला लागली पाहिजे. कांदा बटाटा आणि लसूण विकत घेऊ आपण, बाकीच्या भाज्या घ्यायच्या, कारण त्याला खूप पिरियड जातो आणि ते स्वस्त असतं. कुठून तरी पोत आणलं तर महिनाभर जाते, 2 महिने जाते. अशा गोष्टींचं सोडून बाकी तुम्हाला रोज सूप मिळालं पाहिजे, सलाड मिळालं पाहिजे. सलाड तर खातच नाही लोक. 300-400 ग्राम भाजी प्रत्येकाच्या आहारात पाहिजे. नाहीची शाळेत पण 60 ग्राम भाजी द्यायला सांगितलं पशु खात, सॉरी त्या आहारामध्ये, पोषण आहारामध्ये. तेही देत नाही, ते मस्त पैसे आणतोय. तेही अभ्यास केला मी सगळा, याला 60 ग्राम भाजीच देत नाही कधी. या सगळ्या सिस्टम आहे आपल्या देशात. त्या सिस्टम मधून बाहेर पडून तुम्हाला मला चांगलं काम करता येईल का, असं काम करू. अभिनव ग्रुप नेहमी तुमच्या सोबत आहे, कारण स्पर्धक नसल्यामुळे भरपूर जण होऊन आपण मोठ्या प्रमाणात. लोकसंख्या रोज वाढते, शेतकरी नाही वाढत, खाणारे खूप वाढत आहेत. आता आम्ही जे देतोय आमच्याकडं, आम्ही ग्राहकांना देतोय 15%, 20% आणि 100% ग्राहक वाढतोय रोज. रोज लोक वेटिंगला आहे. एकट्या मुंबईमध्ये 36,000 लोक आता वेटिंगला आहे. वेटिंगला लोक भाजीला
कधी ऐकलं होतं का असं? बरोबर, हे कुणी सांगतच नाही बघा भाषणात, त्यांच्या माहितीच नाही ना त्यांना. ते फक्त दाखवतात हे माझे मिळाले पाहिजे, अरे भरपूर हे रस्त्यावर पडलेले असतात. मग रस्त्यावर कशाला विकले असते मला सांगा? आपल्याला प्रोडक्शन काढायला शिकवलं देश, भरपूर भरपूर प्रोडक्शन काढून खताच्या कंपन्यांचा व्यवसाय कर, कन्सल्टंटचा व्यवसाय कर. अरे पण प्रोडक्शनचं शॉर्टेज होऊन शेतकऱ्याचा कधीतरी व्यवसाय करा ना तुम्ही त्या सगळ्या सिस्टममध्ये. तुम्ही कन्सल्टंट नक्की असले पाहिजे. म्हणजे तुम्ही जी लोक आहेत तुमची कन्सल्टन्सी खूप चांगली, चांगल्या लोकांची. 10 लाख शेतकऱ्याला कमवून दिलं तर त्याच्याकडून 10,000 रुपये आपण मागू नक्कीच, ती कन्सल्टन्सी मान्य आहे. पण 10 लाखाला त्याला फसवून लाख रुपये मागणारे खूप आहेत आपल्या देशात, बरोबर ना? आतल्यानं बांबूने आणतील लोक शेतकऱ्याला, शेतकरी खवळून येत आहे. आम्ही पण कन्सल्टन्सी करतो, JSW फाउंडेशनची करतो, तुमचं बजाज फाउंडेशन आहे, अंबानी फाउंडेशन आहे, अदानी फाउंडेशन, सगळ्यांची कामं करतो. 150-200 करोडची कामं करतो. पण 7-8 करोड कमवून दिल्यावर एखादा करोड मागितलं तर मागतो, नाही तर 50 लाख 30 लाखात फी असते. शेतकरी करतात कन्सल्टन्सी प्रॅक्टिकली ना, रोज काम करतोय आम्ही. मातीत हात घातल्या माती सांगू शकतो, जे तुमची लॅब सांगू शकत नाही ते मी सांगतो मातीत हात घातल्या. याला शेतकरी म्हणायचे. नाही तर पारावरचा पाठीवर हात ठेवणारा, कडक कपडे घालणार, तो शेतकरीच नाही, तो कलंकी आमच्या नावाला. हे सगळं बघून आपण सगळेजण काम करू. खूप चांगली संधी तुम्ही दिली, खूप चांगला प्रेक्षक वर्ग पुणे शहरात आणि त्या सगळ्या ठिकाणी तुम्ही जमलं. जी काय माहिती लागेल आपण एकत्र येऊ, जे तुम्हाला लागेल आम्हाला लागेल आम्ही तुमच्याकडून घेऊ. खूप छान पद्धतीने काम करू आपण सगळेजण. अभिनव ग्रुपचा प्रत्येक शेतकरी श्रीमंत आहे. श्रीमंती म्हणजे काय फक्त सांगतो आणि थांबतो. श्रीमंत म्हणजे काय तर प्रत्येकाकडे एक कार आहे, पहिले 8-10 लाखाची, म्हणजे करोड बिरोडाच्या नसतात, ते व्यापाऱ्यांच्या मुलांकडे असतात 2.5 करोडची बाहेरच्या देशातल्या. आमच्याकडे फक्त भारतीय बनावटीचीच गाड्या वापरतो आम्ही. म्हणजे ते पण एक वैशिष्ट्य आहे ग्रुपचं. म्हणजे टाटा, महिंद्रा तेच लागतं आम्हाला सगळ्यांना. मग ती गाडी 10 लाखाची, मुलांना इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण, रोज सकाळी 2 तास काम करणं, 5-10 लाख रुपयाचा बँक बॅलन्स कायम असतो, म्हणजे काही अडचण नाही. दर 2 महिन्याने पूर्ण कुटुंब कुठेतरी टुरिझमला जातं, 2 दिवस मुक्काम करतं आणि येतं. याला श्रीमंतीत म्हणायचं. कार आहे, बंगला आहे, सगळं काय पाहिजे. आणि शेती 1-2 एकरची, त्याच्यामुळे लई शेती नको. ते लई शेती झालं तुम्ही बघा ना चौकात तराटे घेऊन, म्हणलो काय आलं टेन्शन म्हणला, त्यांना लई टेन्शन. म्हणजे बहुतेक मोदी साहेबांपेक्षा जास्त टेन्शन यांना आहे. म्हणजे ज्यांना घर चालवलं. ह्या सगळ्या सिस्टममधून बाहेर पडून खूप चांगलं काम आपण करू. खूप चांगला प्लॅटफॉर्म, तुम्ही तरुण मंडळी जे काही काम करताय ते खूप चांगलं काम आहे. आमची शेतकऱ्यांची काय मदत लागेल त्याला ही सगळी मंडळी ग्राहक म्हणून पण एकत्रित होतील. फक्त हे सगळं काम करताना आपण सगळ्यांनी एकच लक्षात ठेवायचं की सगळ्यांना 2-2 रुपये मिळालं पाहिजे. मलाच 20 रुपये मिळालं पाहिजे असं जर केलेली सिस्टम, माझ्या नजरेसमोर 12,000 सिस्टम आहे 20 वर्षात एका महिन्यात बंद पडल्यात, करोडोचा खर्च करू. पण सगळ्यांनी आपण थोडं पैसे कमवू म्हणलं की खूप वर्ष चालणार आहे आपल्याला. काय आणि जगायला खूप पैसे लागतच नाही. उलट रोज काम करणाऱ्याचे खर्च कमी, बिनकामाचे लय खर्च आहे, त्याला पुरतच नाही. ते चोरीते पैसे, डाकीते घरात पैसे, पण कामवाल्याला बघा खर्चच नाही. तुम्ही म्हणता सुट्टी नको, त्या दिवशी खर्च होतो, बरोबर ना? त्याच्यामुळे खूप छान पद्धतीने मित्रांनो आपण काम करू. शेती हा खूप चांगला व्यवसाय. मी काही डिटेलमध्ये नाही सांगणार, यांच्या साईटवर डिटेल टाकू सगळं आपण नंतर तुम्हाला बघताना. मी मुद्दाम यांची साईट म्हणलो कारण या लोकांना प्लॅटफॉर्म द्यायचा आपल्याला. जे नवीन लोक तयार होतात ना त्यांना त्यातपणे आणायची. बाकी नवीन लोकांचे कान पण टोचायचे की दादा लई करोडपती नका, सगळ्यांना घेऊन चल, मग ती बरोबर सिस्टमवर राहत. नाही तर नवीन लोक सगळे येतात, किती कोटी आता कमवू म्हणजे जरा दम काढ. म्हणजे कोटी लागतात का तुला, खाणार आहे का मेल्यावर? नाही म्हणला, जगण्यापुरते. आम्ही जगण्यापुरते कमवणार. जगण्यापुरते हा शब्द फार चांगला आहे, कारण करोना नंतर आपला सगळ्यांचा पुनर्जन्म आहे, बरोबर. लोक गेली पाहिलं, नवरा बायकोला भेटता नाही आलं, मुलाला वडिलांना भेटता नाही आलं, अशा कंडिशन मधून आपण फार वेगळ्या कंडिशन मधून सगळेच जण आहोत. त्याच्यामुळे खूप चांगलं रामराज्य परत एकदा आणायचे. आपल्याला कोरोना विसरून जातील लोक, असं आपण काम करू. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं. तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं, वाट बघितली. बऱ्याच वेळ कार्यक्रमाची कदाचित वेळ संपून गेली, घरी वाट बघत असेल कुणाचं काय काय असतं. मी तुमचं सगळ्यांचं आभार मानतो आणि खूप चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही निर्माण केला. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आपण एकत्र मिळून खूप चांगलं काम करू सगळ्यांसोबतच. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कळलं मी का धोनी म्हणालो ते. आणि मला माहिती नव्हतं तुम्ही शिष्य पण इकडे पाठवलेले. हे बरं आहे. म्हणजे इलेक्शनचं तिकीट मिळायच्या आधीच प्रचाराला उमेदवार आधीच पाठवून दिले तुम्ही तिकडे. नाही पण आता काय आता तुम्ही स्वतःच सांगितलं की माऊली म्हणताय, आणि खऱ्या अर्थाने शेतकरी ही आज तुम्ही ती नवीन संकल्पना दिली की खरी माऊली आहे आमची. आणि कान पण टोचलेत छान. फक्त माझ्याकडे सारखं बघून का बोलत मला कळलं नाही. मी नाही होत असा वागत. तुम्ही अहो घरात सुद्धा आवाज निघत नाही माझा.
प्रमोदला विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नाईन जन मीडिया आयोजित द ॲग्रोप्रेनर 2021. नमस्कार. मी लहानपणापासूनच वडिलांबरोबर शेतीत काम करायला सुरुवात केली. शेतीत जेव्हा काम करायचो तेव्हा असं जाणवलं की मजुरांची खूप मोठी समस्या आहे आणि मजूर समस्येवर जर मात करायचं असेल तर नवीन जनरेशन यामध्ये आले पाहिजे. कारण की नवीन जनरेशन हे स्मार्ट वर्क करतं. जसं जुना जो शेतकरी होता तो 16 तास काम करायचा, आत्ताचं जे जनरेशन आहे त्यांना 4 तासात ते काम झालं पाहिजे. या पद्धतीने आम्हाला काम करायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही आलो. कारण सरांचे बरेच प्रोग्राम वगैरे बाहेर वाढल्यामुळे सगळी जबाबदारी आई आणि बहिणीवर आली. मग शेतातील जी जड काम आहे ती करायला कोणी येत नव्हतं. सगळा प्रॉब्लेम एक तर शेती पण होत नव्हती नीट. त्याच्यामुळे मग आम्ही जसे शेतीमध्ये आलो तर आम्हाला जाणवलं की नाही, जी कामं अवघड आहे त्याला आपल्याला सोल्युशन काढावं लागेल आणि ते शेतकऱ्यांच्या मुलांनीच काढावं. कारण जेव्हा तुम्ही शेतीमध्ये काम करता तुम्हाला माहिती यामध्ये गरज कशाची. कारण जेव्हा आम्ही सुरुवात केली तर आम्हाला कळलं की 52 HP ट्रॅक्टरची गरजच नाही आपल्याला. आपले जर ऑर्गॅनिक फार्मिंग करत असेल तर 4 HP मध्ये ते 52 HP काम होतंय. 10 मजुरांचं काम एक मशीन करेल 2000 रुपयाच्या पेट्रोल किंवा डिझेल मध्ये. अशी मशिनरी आता आपल्याला आणायची. त्याच्यामुळे आम्ही यामध्ये आलो. आणि जेव्हा जसं मी सायन्सला ऍडमिशन घेतलं, 11वी 12वी झाली. 11वी 12वी झाल्यानंतर त्याच्यानंतर जेव्हा शिक्षणाचा पुढचा विचार केला तर वडिलांनी गाय आणून दिली, देशी गाय आणून दिली. देशी गाईचं दूध काढण्यापासून ते कसं विक्री करायची, पॅकिंग कशी करायची सगळं शिकवलं. त्या पद्धतीने सुरुवात केली आणि कॉलेजला जाताना 1 बॅग दुधाची आणि 1 बॅग कॉलेजची असं घेऊन जायचो. रोज 10 लिटर दूध मी गाईचं काढायचो. गाईसाठी चारा वगैरे सगळं मी स्वतःच करायचो. 10 लिटरचा हिशोब जरी काढला तेव्हा 70 रुपये लिटरने दूध होतं. 700 रुपये तेव्हा मला मिळत होते. 200 रुपये गाईचा खर्च म्हणजे 15,000 रुपये मला तेव्हा मिळत होते. आता फ्रेश इंजिनियरचा पगार 10-12 हजार आहे. तेव्हा मी तो फक्त 15 ते 20 मिनिटं काम करून तो मिळत होतो. त्याच्यामुळे तेव्हा जाणीव झाली की आपल्याला जॉब वगैरेच्या भानगडीत पडायचं नाही. आपण जर गाई जरी नीट सांभाळली तरी आपल्या पूर्ण शिक्षणाचा पण खर्च होईल आणि आपल्याला इन्कम पण चांगलं मिळेल. आता माझ्याकडे 4 गाई आहे. 4 गाईमधले दूध 2 गाई दूध देतात. त्यांचं 20 लिटर दूध विकतो. 2000 ते 2200 रुपये मी कमवतोय. म्हणजे नाही म्हणलं तरी वर्षाला महिन्याला 60,000 रुपये, वर्षाला 7-8 लाख रुपये सहज कमवतोय. म्हणजे जर बाहेर तुम्ही जॉबला गेले असते तर नक्कीच मला याच्यापेक्षा चांगलं पॅकेज येतं. त्याच्यामुळं ती एक सुरुवात केली. मग जिथं आम्हाला प्रॉब्लेम येत गेले मजुरांची, जसं मी म्हणत गेलो, मग मजूर समस्येवर मात करण्यासाठी मातीची मशागत करायची, खत मिक्स करायचे. मग छोटे पॉवर टिलर बनवले. अगदी एक घरातील आपल्या महिलांना किंवा 10 ते 12 वर्षाच्या मुलाला पण ते चालू करता आले पाहिजे किंवा यूज करता आले पाहिजे असे ते बनवले. कारण आपल्याकडे मशिनरी खूप आहे पण ते यूज करता येत नाही किंवा त्या यूज करायला वेगळा माणूस लागतो. त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम आहे. मग आम्ही तिथं विचार केला. त्यानंतर गायीसाठी चाऱ्याचा जो खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपल्या इथं उन्हाळ्यात जेव्हा गायींना चारा द्यायचा असतो हिरवा तेव्हा चारा मिळतच नाही. मग हायड्रोपोनिक कन्सेप्ट आणला. भरपूर लोक म्हणले हायड्रोपोनिक कन्सेप्ट नाही, बाहेरचा कन्सेप्ट आहे. चुकीचा आहे. घटस्थापना आपल्या भारतात होते. तोच कन्सेप्ट आहे आपला. फक्त याच्यात आपण मातीचा वापर करत नाही. जे काही असेल म्हणजे मक्यापासून आपण हायड्रोपोनिक गायांसाठी तयार करतो. मका टाकायची, 1 दिवस पाण्यात भिजत घालायची, 1 दिवसला मोड आणायचे, 3ऱ्या दिवशी टाकले की 7व्या दिवशी ती मका तयार होते. गाईसाठी ते सगळ्यात पोषक चारा. 1 किलो मक्यापासून 7 किलो चारा तयार होतो. 3 रुपये किलोला खर्च येतो. एवढा पोषक चारा तुम्हाला कुठेही भेटणार नाही आणि ऑर्गॅनिक फक्त पाण्यावर तयार होतो. म्हणजे अशा सिस्टम आपण काढल्या पाहिजे शेतकऱ्यांसाठी. कारण जेव्हा आम्ही सुरुवात केली आम्हाला कधीच असं वाटलं नाही की खूप काही मोठा बिझनेस करावा, कधीच नाही. शेतकऱ्यांसाठी काम करायचंय आणि असं काम करायचंय की शेतकऱ्यांना कोणती मशिनरी दिली परत तो आपल्याकडे आला नाही पाहिजे. मेंटेनन्स हे ते अशा प्रकारे आपल्याला काम करायचंय. तिथून सुरुवात केली. मग त्यानंतर छोटे छोटे पंप, सगळ्या मशिनरी एग्रिकल्चरला लागणाऱ्या, त्यानंतर ऑटोमेशन. कारण आपल्या भारतात म्हणलं की पाणी खूप आहे आपल्याकडे पण त्याचा वापर नीट नाही. आमच्या भागात पण आम्हाला कायम मे जून मध्ये पाणी कमी पडायचं. तो कमी कसं करायचं यासाठी ऑटोमेशन आणलं. आणि लेबरची गरज आणली आपण की लेबर फोनवर बोलत बसणार, इकडे पाणी चालू, पूर्ण जमिनीचं वाटलं. त्याच्यामुळे मग आम्ही विचार केला की नाही यावर आपल्याला ऑटोमेशन करावं लागेल. आता ऑटोमेशन मध्ये खूप पुढं आपल्याला जायचंय. सेन्सॉर बेस म्हणजे सगळं तुम्हाला ऑटोमॅटिक करायचं. तुम्ही जरी शेतावर नसले तरी शेताला पाणी देता आलं पाहिजे, ऑटोमॅटिक खतं चालू झाली पाहिजे. इथपर्यंत आपण नक्कीच जाणार आहे. त्यासाठीच जसं आम्ही आलो यामध्ये, तर आम्ही आल्याबरोबर आमच्याच बघून 2,500 ते 3,000 मुलं आली. प्रत्येक तालुक्यात एक मुलगा आहे. कारण प्रत्येक तालुक्याचे प्रॉब्लेम ते आम्हाला सांगतात. त्या हिशोबाने आम्ही ठरवतो की आपल्याला काय करायचे, कशा पद्धतीचं मशिनरी बनवायचे. ते सगळं डिझाईन करून आम्ही बनवून घेतो आमच्या पद्धतीने आणि मग शेतकऱ्याला विकतो.
पण विकणं हा आमचा भाग नाही. आमचा मेन आहे की बाबा शेतकऱ्याला काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावर मात कशी करायची यासाठी आम्ही यामध्ये आलो. मग तिथून जसे जसे आम्हाला प्रॉब्लेम येत गेले म्हणजे मार्केटिंगसाठी मग ऍप बनवायचं होतं. IIT पवेला आम्ही गेलो तिथे ऍपचं सगळं सांगितलं ना कसा ऍप पाहिजे काय पाहिजे त्या पद्धतीने ऍप बनवून घेतला. आता मार्केटिंग म्हणलं की मार्केटिंग मध्ये SHG वुमनचा खूप मोठा भाग घेतला कारण महिलांच्या किचन पर्यंत फक्त एक महिला पोहोचू शकते. त्याच्यामुळे लेडीजला पण त्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे की मार्केटिंग मध्ये त्यांची खूप आपल्याला मदत होऊ शकते ऑर्गॅनिक भाजीपाला विकण्यासाठी. अशी सुरुवात केली. मग तिथून पुढे जसं आमचं काम वाढत गेलं खूप मुलं आली की आम्हाला पण सुरुवात करायची कसं करू. तर खूप आम्ही लोकांना मग बऱ्याच ठिकाणी मार्गदर्शन वगैरे त्यांचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग वगैरे आम्ही घेतो. त्याच्यासाठीच घेतो की नवीन जनरेशन तयार झाली पाहिजे. कुठे जॉबला जाण्यापेक्षा उद्योजक बनलेलं कधी पण चांगलं. आम्ही सगळे मुलं स्वतः उद्योजक आहे असं कधी ना आमच्यावर काही बर्डन वगैरे काही नसतं. आम्हाला वाटलं की बाबा आज आम्हाला काम करायचं तर करायचं उद्या वाटलं नाही करायचं नाही करू शकतो. स्वतः उद्योजक आहे आम्ही. पण उद्योजक म्हणलं की खूप मोठे मोठे उद्योजक आहे ते एवढे मोठे का झाले तर त्यांना कोणत्याच कामाची लाज वाटली नाही. आम्ही पण आमच्या शेतावर जरी असलो तरी सकाळी 2 तास काम गाईचं शेण काढण्यापासून सगळे काम आम्ही स्वतः करतोय. त्याच्यामुळे आज आम्ही पुढे. भरपूर लोकांना खूप लाज वाटते की नाही हे कुठं आपण करायचं मग माझं एवढं शिक्षण झालंय मग त्याचा उपयोग मी दुसरीकडे करू. तर खूप लोकांना असं वाटायचं. आम्हाला कधी वाटलं नाही कारण IT पार्कच्या जवळ आम्ही राहतो. खूप लोक आले बाबा IT पार्क तुमच्या जवळ आहे कुठे शेतीत काम करतो काय करतोय. मी म्हणलो बाबा कसं आहे किती जरी आपण पैसे कमवले तरी सॅटिस्फॅक्शन आपल्याला विकत घेता येत नाही. त्याच्यामुळे तो जर प्रॉब्लेम आपल्याला काढायचा तर 2 तास शेतात काम कर सगळे प्रॉब्लेम तुझे सॉल्व्ह होतील. त्याच्यामुळे आम्ही नवीन पिढी आता यामध्ये आलो आणि आता खूप म्हणजे आता नवीन नवीन जे कॉलेजेस वगैरे होतात त्यांना पण ऍग्रिकल्चरची ट्रिप आता कंपल्सरी केली. आणि पहिली जी मुलं यायची त्यांना माहित नव्हतं भुईमुगाच्या शेंगा खाली येतात गवर येतात. म्हणजे खूप लोकांना प्रॉब्लेम जसं दूध कोण देतं तर भैया देतो गाई देत नाही हे माहित नाही लोकांना खूप. तर असे खूप प्रॉब्लेम होते. त्याच्यामुळं आता कॉलेजेस किंवा शाळांमध्ये ऍग्रिकल्चर ट्रिप कंपल्सरी केलं ते याच्यामुळं कारण त्यांना शेतीत कळलं पाहिजे की नक्की भाजीपाला कुठं उगवतो मातीतनंच उगवतं का नाही. आता आमचे कस्टमर पण खूप प्रॉब्लेम सांगतात की बाबा भाजीपाल्याला माती नसली पाहिजे ते उगवतच मातीमध्ये म्हणजे माती असणारच आहे हे कळून घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे जे काही शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहे ते फक्त नवीन जनरेशन चांगल्या पद्धतीने कारण यांच्याकडे थोडंसं नवीन थिंकिंग आहे काम करायची एक वेगळी पद्धत आहे. जसं सरांनी सांगितलं की आपल्याला स्मार्ट वर्क करायचे गोड्या टाईप काम करायचे गारवा टाईप नाही. त्याच्यामुळे स्मार्ट वर्क जर आपण केलं तर नक्कीच आपण जो भारत कृषी प्रधान देश होता आता होताच म्हणावं लागेल कारण नाही आता तर भारताला कृषी प्रधान देश जर बनवायचा असेल तर नवीन जनरेशन यामध्ये आलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करायचे. त्याच्यासाठी नवीन पिढी आपण नक्कीच यामध्ये येऊ खूप चांगलं काम करू. आणि जसं सर म्हणले की तुम्हाला आई वडिलांचा आशीर्वाद आहे तर नक्कीच सगळ्या जे काय असतात त्यांना आई वडिलांचा आशीर्वाद नक्कीच मिळो. पण कसं होतं की आई वडिलांचा आशीर्वाद आपल्याला आहे आपण पण जर चांगलं काम केलं तर आता त्यांनी आमच्यात एवढी ताकद निर्माण केली की आम्ही आमच्या पायावर नक्कीच उभे आणि आमच्यामुळे नक्कीच त्यांची एक दिवस ओळख होईल हे मी सांगतो. धन्यवाद. माऊली तुम्ही 100 त्यांनी 200 मारले घेऊन